पगाराच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आक्रमक भूमिका मांडली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार द्यावा अशी मागणी सरनाईकांनी केली। प्रत्येक महिन्याला 7 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना पगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। मुंबईतील काही रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे। या रेल्वे स्टेशनच्या विकासाचं काम प्रगतीपथावर असून लवकरच काही रेल्वे स्टेशनचा विकास होणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांनी केली आहे। टोरेस घोटाळ्यातील जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना वेग आलाय। जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कोर्टाने मंजुरी दिली आहे। लवकरच जप्त मालमत्तेचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे। लाखो मुंबईकरांना टोरेस कंपनीने गंडा घालत फसवणूक केली होती। अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमनं जेलमधून सुटका करण्याची मागणी केली आहे। पोर्तुगालमधील कारागृहातील कालावधी जोडत 25 वर्ष पूर्ण झाल्याचा सालेमचा दावा आहे। भारत आणि पोर्तुगालमधील प्रत्यार्पण कराराचा दाखला देत त्यानं हायकोर्टात सुटकेसाठी धाव घेतली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना गती आली आहे। गुजरातमध्ये बडोदाजवळ 70 मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल बसवण्यात आलाय। या पुलाची लांबी 70 मीटर, रुंदी 14 मीटर असून उंची 13 मीटर इतकी आहे।